पेपर फुटी ही या सरकारची ओळख आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भातली त्यांची एक्सपोस्ट आपण बघतो। टीईटीचा पेपर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातच फुटल्याच्या बातम्या आहेत। रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कोणाचं? विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की पेपर आधीच कोणाकडे पोहोचतोय याची चिंता करायची। तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल। मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय, टीईटीचा पेपर फुटतो कसा? त्याचे धागेदोरे जे आहेत ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे। नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही। नेहमीप्रमाणे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोपाचं राजकारण चालू केलं। या प्रश्नावरून सरकारवर आरोप करायला सुरू केलं। मला तर असं वाटलं होतं की परीक्षा रद्द केल्यानंतर काँग्रेस असेल, ठाकरे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल सरकारच्या भूमिकेचं स्वागत करतील, कारण तुम्हाला शेवटी व्यवस्थेमध्ये काही गैरप्रकार घडल्यानंतर सरकार पावलं उचलतंय, पण काँग्रेस तथ्यहीन आहे। नेहमी काँग्रेस कुठल्याही प्रश्नावर आरोप करते, ही जनता पाहते।